अजूनपर्यंत झालेले आहेत 11,000 या स्पर्धेला आणि अजूनपर्यंत जवळपास एक 300च्या आसपास या ठिकाणी पाहतो आपण जुनी व्ह्यूअर्स आहेत आणि आमच्या समवेत अॅनालाइज करण्यासाठी या ठिकाणी पाहतोय पीसी ऑपरेटर. चला फलंदाज पाठवून द्या आणि येस सायप्रीत टेक्निकल ऑपरेटर प्रेम कुठे आहेत? ओके पहा मातवली संघ तुम्हाला सूचना आहे आणि वॉर्निंग सुद्धा समजा. वेळ अजिबात घेऊ नका. पंच तुम्हाला विनंती आहे 20 मिनिटाचा टायमर दिला जाईल. चेंडू पडण्या अगोदर इथून टायमिंग तुम्हाला सांगण्यात येईल. सो प्लीज बॉईज आता तरी आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि त्यांचं सुद्धा चला पुढं. आणि क्रिकेट प्रेमींसाठी आणखीन एक सूचना आहे पहा एक स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे. प्रकाश झोतातील सामने माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 ही स्पर्धा. या स्पर्धेची प्रवेश फी 13,000 रुपये. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय 25, 25 आणि 25 असे तृतीय चतुर्थ आणि 5वा क्रमांक असणार आहे. स्पर्धेचा आकर्षक या ठिकाणी आपण पाहतो मालिकावीर सिरीज आणि त्याबरोबर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक ब्रँडेड कंपनीचा बायसिकल असेल आणि ठिकाण असणार आहे शिवस्मारक मैदान दास्तानपाटा. आयोजक असतील बेलपाडा 11 बेलपाडा. तर नक्कीच आणि स्पर्धेचा कालावधी असणार आहे 1 एप्रिल ते 5 एप्रिल. 13,000 प्रवेश फी. नक्कीच उत्सुक क्रिकेट रसिकांनी या नक्कीच संधीचा लाभ घ्या. मोठी स्पर्धा आहे आणि स्क्रीनवर आपण पाहतो सध्या ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज सगळ्यात पॉप्युलर आपण पाहतोय प्रसिद्ध युट्यूब वाहिनी सायप्रीत लाईव्ह. मराठी माणूस आहे आपला चंदू दादा आणि त्यांची सर्व टीम सगळे यंगस्टर आमचे आहेत. त्यामुळं या युट्यूब वाहिनीला आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर अजून कसली वाट बघता. आपल्या मराठी माणसाला पुढे नेण्याचं काम करा. जनतेच्या मनातील आमदार सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय प्रीतम दादा म्हात्रे चषक आणि हा चांगला या ठिकाणी पहा लोगो आपल्याला पाहायला मिळतो सध्या ऑन स्क्रीनवर आणि खेळाडू सुद्धा सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांचा या ठिकाणी पहा या स्पर्धेचा लोगो पाहायला मिळतोय. चला मॅच चालू करायची आहे. राजेश म्हात्रे फलंदाज आपण पाहतोय. केदार भोईर आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतो खेळाडू RS कोटनाका. राघोबा आणि शैलेश. RS कोटनाका आपण पाहतोय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून करूया आपण घर बसल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. मागच्या सत्रामध्ये आवाज ऐकला तर आपण उमंगजी भोईर याच गावातील सुपुत्र. गेम ऑन. आव्हान असणार आहे टार्गेट 61 धावसंख्येचं. पहिला बॉल स्वीप केला बॉलला पॅडल स्वीप फॉलोअप स्वीप म्हणू शकतो आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर आलाय केदारच्या बॅट मधून पहिलाच चौकार. आणखीन एक दुसरा चेंडू आणि हा दुसरा चौकार. केदार एक एक्सपिरियन्स खेळाडू. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं 2 चेंडू आणि संलग्न 2 चौकार. धावसंख्या 8. 61 धावसंख्येचं आव्हान. त्यामुळे केदारला माहिती आहे हात खोलावे लागते सुरुवातीपासून. नॉन स्ट्राईक एंडला धीरज खेळाडू
आणखीन एक यावेळी मात्र मोठा धमाका पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअरचं क्षेत्र क्लिअर केलं जाणार. 2 चौकार नंतर मोठा धमाका. षटकार 6 धावा. चौकार चौकार आणि तदनंतर षटकार. तिन्ही चेंडूंची लेंथ सिमिलर होती आणि रिझल्ट सुद्धा तितकाच भयंकर पाहायला मिळाला. यावेळी फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून पाठवलाय. शॉट कव्हरचा खेळाडू सर्कल मध्ये त्याला प्रेक्षक बनवण्याचं काम केलंय. फिल्डिंग चांगली झाली पहा. तिथे मात्र चेंडू अडवला जातोय. मिळतील या 3 धावा. पहिल्यांदा ऑन स्ट्राइकेडला तर धीरज असेल आणि ऑफ स्ट्राइकेडला केदार असणार आहे. चौकार चौकार षटकार आणि तिहेरी एकूण धावसंख्या 17 पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळामध्ये आगमन झालंय पहा. साई माऊली ज्वेलर्सचे सर्वे सर्वा सन्माननीय महेशजी तलेकर यांचं आगमन झालेलं आहे. विनंती आहे कृपया आपण मुख्य अतिथी मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. आणि त्याचबरोबर रवी देवानंद ठाकूर यांना सुद्धा विनंती करतोय. समोर टाकला होता बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फिकी फिकी मात्र थोडीशी खराब झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हिट झाली असती तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं नाहीये. नॉन स्ट्राइक एंडला केदार होता. त्यानं मात्र कॉल केला आणि डेंजर एंडकडे तो धावत होता. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला सुद्धा होता. साइड स्क्रीनच्या वर अगदी आमचा कॅमेरामॅन पहा. प्रकाश पवार या सामन्यांचं लाईव्ह चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. आणखीन एक संयमी क्रिकेट, गुड क्रिकेट, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि यंगस्टरना शिकण्यासारखं बरंच काही आहे. आज इतके वर्ष क्रिकेटची सेवा केली या खेळाडूनं, त्यामुळे अनुभव भरपूर आहे. त्याला माहित आहे गेम कसं चालवायचं. षटक क्रमांक पहिलं महागड षटक. तब्बल 19 धावा खर्च झाल्यात. 61चा पाठलाग करताना पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 18 आल्या होत्या. त्यामुळे टिट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज हे सांगणारी फलंदाजी. आता उर्वरित 24 चेंडू, 61 धावसंख्या या ठिकाणी पाहणार आहोत आणि अॅनालाइज. उर्वरित 24 चेंडू आणि 42 धावा. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. मातवली संघाला विनंती करतोय. आज हाय स्कोर नक्कीच बनवला, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी तुमच्याकडनं अपेक्षित होते ना, ती झाली नाही. सुरुवात खराब झाली. बॅकअप देणार का आता? सेकंड स्पेलचा गोलंदाज, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वरद. चला आणखीन 2 मॅचेस आहेत, त्यामुळे विनंती आहे आपण लगेच. टाइम अलर्ट चालू आहे पहा. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं वापरलेले आहेत. चला टाइम अलर्ट असणार आहे पहा. एक्झॅक्टली टाइम तुम्हाला मी सांगून या ठिकाणी प्रत्येक षटकामागे जी नियमावली आहे किंबहुना वेळेचं बंधन आहे ते सांगू आम्ही. प्रत्येक चेंडू मागे कृपया सगळेच खेळाडू चर्चा करण्यासाठी येऊ नका. हे क्रिकेटला न शोभणारे चित्र आहे मित्रांनो. चला मॅचला पुन्हा आता सुरुवात होईल. फिरकी गोलंदाज आहे. डाव्या हाताचा गोलंदाज ओपाडल्यानंतर पहा टॅप केला बॉलला. दिशा दाखवली. षट दरम्यानचा खेळाडू सर्कल मध्ये चेंडू अडवतोय. सिंगल. एकेरी धावसंख्या दुसरं दशक प्रगतीपथावर. 20 धावा. धीरज जर्सी क्रमांक 3 स्ट्राइकला, जर्सी क्रमांक 4 ऑफ स्ट्राइकेडला. आपण पाहतोय केदार 23 चेंडू 41 धावा. मॅच ऑन केली अगदी पहिल्याच षटकामध्ये. इथून मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल ना, मातवडी संघाला एकमेव गोष्ट आहे विकेट्स. विकेट्स घ्यावे लागतील तुम्हाला आणि तदनंतर मात्र मॅच मध्ये कमबॅक करू शकताय. आज भारतीय संघानं इतिहास घडवला. दुबईच्या त्या मैदानावर तिरंगा फडकवला. चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर लावली. अनबीटेड टीम एकमेव राहिली. एकही सामना गमावला नाही. स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट अगोदरच ठरवलं होतं. प्री प्लॅनिंग स्ट्रोक अगोदरच ठरवलं होतं मी स्विच हिट खेळेल.
चांगलं फॉलो केलं गोलंदाजानं, चांगला चेंडू हाताळला डाव्या एष्टीवरून चेंडू मात्र पहा विकेट कीपरच्या हातामध्ये. विकेट कीपर विपुल त्या ठिकाणी आपण पाहतोय. विपुल आहे स्वतः संघाचे संघनायक आणि बऱ्याच वेळा या टीमला सुद्धा पॅक करताना आपण पाहतोय विपुल यांना. आउटसाइड ऑफ स्टंप ड्राइव्ह केला बॉलला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आणखीन एक सिंगल या षटकामध्ये कमबॅक लावलंय थोडंफार का होईना, परंतु जी गाडी फरारीचं इंजन लावलं होतं ना तिला पुन्हा एकदा पहा आपण या ठिकाणी नॅनोचं इंजन. आणि हे कित्येक वेळा आपण चित्र पाहिलं. कमबॅक असणं गरजेचं आहे. धाव संख्या पाहतो 21 धावा बिनबाद. तदनंतर आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित जतीशदादा ठाकूर साहेब, तदनंतर आयुष भगत, रविदादा ठाकूर, तसेच अक्षयजी कडू साहेब आणि तदनंतर उत्तम रोटोवादक बँजोवादक सन्माननीय श्रेयश अरुण म्हात्र्याचं शुभागमन. तसेच उपस्थित मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठावर यश भोईर, यश ठाकूर, तसेच स्वप्नीलजी ठाकूर, विशाल ठाकूर साहेब, आदित्य ठाकूर उपस्थित, संपूर्ण निखिल ठाकूर, सकेत ठाकूर, नितीन भोईर या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज मात्रे आणि जाऊया आलेल्या मान्यवरचं शब्दरूपी हार्दिक स्वागत. आणि मैदानामध्ये इट्स अ बीमर चेक करायचं आहे. पंच बीमर चेक करायचं आहे का? येस, अंपायर कॉल आहे, चेक केलं जाणार. पंच या ठिकाणी पाहतो आपण. पंच आहेत या ठिकाणी. साईप्रीत लाईव्ह ची कहाणी, दूध का दूध पाणी का पाणी. इट्स अ बीमर, नो बॉल. जवळपास चेस्ट वर बॉल होता. कदाचित खेळाडू बेंड झाले असावे आणि त्यामुळं पंचांना लगेच निर्णय घेता आला नसावा, परंतु ह्या बॉलवर फ्री हिट पाहायला मिळेल आपल्याला. चौकार प्लस नो बॉल म्हणजे पंजा पाहायला मिळाला आणि पुढचा बॉल फ्री हिट. दोन्ही हात तुपामध्ये आहेत आणि हातामध्ये मोतीचूरचे लाडू आहेत. फ्री हिट वर मोठा धमाका. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, त्यांना प्रेक्षक बनवून चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा. चौकार. चौकार हॅट्रिक लगावलेली आहे या स्पर्धेतील तिसरी आणि आजच्या रजनीची दुसरी चौकार हॅट्रिक पाहायला मिळते आपल्याला. केदार स्ट्रायकरला खेळाडू समोर टाकला होता बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, बॅटच्या रडार मध्ये आला नाही. खेळायचं होतं लॉंग ऑफच्या रिझन मध्ये, किंबहुना त्याहून स्क्वेअर फटका खेळायचा होता, परंतु बॅट मध्ये यस रिएक्शन सगळं काही सांगून जातोय. समोर बॉल होता, नाराज आहे, माहिती होते एक संधी होती, कदाचित संधीचं सोनं करू शकलो असतं, परंतु धावसंख्या 35.
काय पॉवर प्ले घडलाय पहा. 17.50 सरासरी. 61 आव्हान करताना मात्र ही गाडी आहे ना ती आता मात्र सुसाट निघाली. सिंगल डबल गिअर आता मात्र नाही, आता डबल टॉप टाकला या गाडीनं. आणि 18 चेंडू 26 धावा मॅच ऑन केली. मॅच ऑन झाली पहा. 18 चेंडू 26 धावा, 8.33 ची सरासरी. स्क्रीनवर आपण सर्व रायगड जिल्ह्यामधील शेका पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचं फ्लेक्स पाहतो. सन्माननीय जे म्हात्रे साहेब यांचा फ्लेक्स पाहतो. तदनंतर माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब, जयंत पाटील साहेब आपण पाहतोय. अलिबाग विभागामध्ये कित्येक वेळा एक आणि तदनंतर प्रीतम दादा, माजी आमदार आपण पाहतो बळराम साहेब, जनार्दन शेठ म्हात्रे, नुकताच आगमन सुद्धा पाहिलं चित्रलेखाताई पाटील. अलिबाग विभागामध्ये आणखीन एक दमदार नाव, चर्चेचं नाव आपण पाहतोय. 18 चेंडू 26 धावा. चांगली क्लॅरिटी, दमदार आयोजन आहे. अप्रतिम LED स्क्रीन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या ज्या एंडनी फलंदाजी होते ना एक्झॅक्टली फाईन लेगला आपण पाहू शकता. एक भली मोठी LED. इनसाइड एज ऑन टू द स्टंप. विकेट झाले, खेळाडू प्ले डाऊन झालेत. फर्स्ट विकेट डाऊन. मोठा मासा गळाला. केदार क्लीन बोल्ड. नवीन खेळाडू मैदानामध्ये आकाश. अगदी काहीच तासापूर्वी फ्रेंच चषक आपण पाहिलं, त्या याच मैदानावर आपण पाहिलं, स्पर्धा पाहिली आणि काही दिवसांपूर्वी नक्कीच म्हणावं लागेल त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकणारा खेळाडू. त्यामुळे हे मैदान लकी आहे असं म्हणावं लागेल या खेळाडूला. आणि RS कोटनाका या संघाला सुद्धा. चला टीम बॅटिंग घेऊ नका मित्रांनो, विनंती आणि सूचना आहे तुम्हाला. ज्या काही रणनीती आहेत ना त्या आपण कमीत कमी वेळामध्ये चर्चा साधा. आकाश नवीन खेळाडू. 17 चेंडू 26 धावा. एक विकेट मिळवली परंतु धावा बऱ्याच खर्च केल्यात. ही विकेट जी होती ना त्या विकेटसाठी खूप खर्च करावा लागला असं म्हणावं लागेल. 35 धावा तब्बल खर्च करावा लागला. त्यानंतर विकेट आली मातवली संघाला. अजूनही वेळ गेली नाही. इथून मागचा सामना आठवावा लागेल. कमबॅक केलंय गोलंदाज तेजस पाहतो. पण मला असं वाटलं होतं कदाचित आज तेजस पुन्हा पहिलं षटक हातळेल असं वाटलं होतं, परंतु कॅप्टन आणि खेळाडूंचा कदाचित विश्वास पहिलं षटक हातळलं त्यावर असं, परंतु तेजसने आपली आक्रमकता दाखवली अगदी पहिल्याच चेंडूवर. दुसरा बॉल मोठा धमाका ऑन साइडला पाहतोय. मोठा धमाका. प्रीतम दादा मात्र चषकातला दमदार षटकार. आउट मधूनच सेट होऊन गेलाय की का हा खेळाडू असं म्हणावं लागेल. यावेळी म्हटला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बॅकवर्ड केल्याचा खेळाडू वेगाने येतोय, टिपला जातोय झेल. षटकार लगावल्यानंतर खेळाडू मात्र इथं परतीचा रस्ता. धक्का क्रमांक दुसरा. आकाश झेल बाद.
षटकार लगावल्यानंतर खेळाडू बाद झाला, नाराज असेल स्वतःवर मित्र म्हणेन आकाश, कारण बॉल हिटिंग झोनचा होता, परंतु दोन गोष्टी त्यामध्ये आढळून आल्या. पहिली म्हणजे बॉडीचा शेप होता ना तो गमवलेला होता, आणि शॉट सिलेक्शन थोडस टायमिंग चुकलं, त्यामुळं प्रॉपर कनेक्ट झाला नाही, आणि म्हणूनच बॉल जो होता ना तो डिस्टन्स जास्त कव्हर करू शकला नाही, उंची जास्त लांबी कमी, हे सूत्र पाहायला मिळालं. आणि विकेट्स क्रमांक दुसरा आकाश बाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये मिलिंद जातोय, मिलिंद भोईर इन ॲट 4, चौथ्या क्रमांकावर धावसंख्या 2.3. RS कोटनाका फलंदाजी करतोय. मातवली संघ गोलंदाजी या ठिकाणी चांगली चालू आहे. एक अनुभवी खेळाडू तुमच्याकडे आहे, या खेळाडूने बरेचसे सामने जिंकवलेले आहेत आणि द्रुतगतीचा गोलंदाज आहेत. आज कदाचित कॅप्टन्सी चुकली असं म्हणावं लागेल, अजूनही वेळ गेली नाहीये मित्रांनो. चांगलं षटक हाताळले, 2 विकेट्स, 1 षटकार, 1 डॉट बॉल, सत्र राहिलंय. धावसंख्या खर्च केल्या 4, 6 धावसंख्या माफी असावं. हो, इथे मात्र फेकी नाही, वेगळ्या एंडला झाली फेकी. कीपर अगदी प्रॉपर पोझिशनला आले होते, विपुल त्या ठिकाणी आपण पाहिलं, परंतु फेकी दुसऱ्या एंडला केली. तुमच्या जवळच थ्रो होता, आणखी फास्ट फेकी गेली असती त्या ठिकाणी, अगदी परफेक्ट पोझिशनला आले होते, परंतु वेळ निघून गेली. आणखीन एक धाव, 42 धावा. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील. तेजस समोर टाकला होता बॉल, आडव्या बॅटचा फटका सजवला, लॉंग चेस आहे त्या ठिकाणी. ओ बॉल अडवलाय, पहा थोडस फंबल पाहायला मिळालंय. पहिली धाव घेतली, दुसरी धाव सुद्धा सहजगत्या त्या ठिकाणी जोडली जाणार. षटक क्रमांक 3, पंचांचा इशारा. 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या बनवल्यात RS कोटनाका विपक्ष मातवली हा सामना पाहतो. मातवली संघाने बनवल्या 60 धावा, 61 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं, त्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देताना बनवल्या 44. 2 खेळाडू बाद, आता उर्वरित चेंडू 12 आणि बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस RS कोटनाका या संघाला 17 धावा. 12 चेंडू 17 धावा. चला 12 मध्ये 17 बनवायचे आहेत. चला पाणी हवं असेल तर पाणी आलेलं आहे, आणि लगेच आपण कृपया क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता दुसरं षटक तेजसला मिळणार की काय हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. 12 चेंडू 17 धावा. मागची मॅच सुद्धा आपण पाहिली, चांगली गोलंदाजी राहिली. याच दरम्यान मंचकावर आपण पाहतोय यतीश दादा ठाकूर याचं शुभागमन. मी विनंती करतोय विशाल ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण यतीश ठाकूर याचा सन्मान केला जाईल. अगदी आपण पाहतोय एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले आहे त्याचा सन्मान विशाल ठाकूर यांच्या शुभ हस्ते. त्यांच्या समवेत रवी दादा ठाकूर, सचिन दादा भुईर यांच्या समवेत अगदी स्क्रीनला आपण पाहतोय सन्माननीय यतीश दादा ठाकूर यांचं शुभागमन याच दरम्यान केला जातोय. उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान, टाळ्यांचा कडकडाट. नक्कीच या चला यतीश दादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान आपण ऑन स्क्रीन वर सुद्धा पाहिला. जाऊया मॅचच्या दिशेनं, बॅक टू द क्रिकेट. आपण वळतोय मैदानाकडं. हे षटक महत्वपूर्ण असणार आहे. पहा, मातवळी संघाला जर या सामन्यामध्ये कमबॅक करावाचा असेल ना, तर 6 ते 7 धावसंख्या किंबहुना त्याहून कमी दिल्या तरी सुद्धा चालतील, आणि 1 विकेट्स महत्वाचा आहे. डॉट बॉल किंवा विकेट्स याकडे फोकस ठेवावा लागेल. जर मॅच जिंकायची असेल ना तर फक्त विकेट्स घ्यावे लागतील, डॉट बॉल कडे फोकस ठेवून चालणार नाही, कारण 17 धावसंख्या. रात्रीचा सामना पाहतो, 1:06. ऑफ ब्रेक टाकला होता, बॉल हवेत आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी, झेल साठी जाण्याचा प्रयत्न नाही केला, झाली चूक. ओ ते मात्र दोन्ही खेळाडूंची टक्कर झाली. अजिबात कॉलिंग केलं नव्हतं. मगाशीच म्हटलं मी, कुठल्या तरी एखाद्या खेळाडूला पुढे जाणं होतं. अकरा मध्ये 13 धावसंख्या. चौकार अडवताना मित्रांनो प्लीज कॉलिंग करा तुम्ही. कोण चेंडू अडवेल याकडे अगोदर तुम्ही बोला. येस, स्क्रीनवर पाहतो आपण. यावेळी पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. इथे संधी असणार आहे. लॉंग ऑफच्या खेळाडूकडे नाही, संधी सोडलेली आहे. फ्री होम डिलिव्हरी होती, त्याने सांगितलं मी ऑर्डर केलीच नव्हती, मी एक्सेप्ट करणार नाही. षटकार 6 धावा.
चेंडूमध्ये बरेच काही घडलंय, संधी निर्माण झाल्या होत्या, 7 धावांची गरज आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी, मिस जजमेंट केलं नाही. मागच्या काही चेंडू माग क्षेत्ररक्षण खूप खराब झालंय, सगळे चान्सेस होते. हा बॉल सुद्धा खराब होता, मिलिंदला सुद्धा माहिती आहे मोठा फटका आला असता, प्रॉपर कनेक्ट झालेल्या स्टिकर वर बॉल आला. 9 चेंडू 5 धावा, 56 धावसंख्या धावपटलावर पाहतो. मातोळी संघाने फलंदाजी चांगली होती, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खराब झाले. समोर टाकला होता बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय आणि धोनी स्टाईलने मॅच फिनिश केली. विनिंग शॉट येतोय आर एस कोटनाका, इथे मात्र सामना जिंकतोय. विजय आणि पराभूत दोन्ही संघाचं कौतुक आणि आभार सुद्धा. चला शेक हँड कडून मैदानाचा ताबा घ्या आणि मागची मॅच जो संघ जिंकला अर्थातच डाऊरनगर संघ. चला आपण या टॉस साठी आणि पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच केदार भोईर, ज्याने एक अष्टपैलू कामगिरी साकारली. सुरुवात अप्रतिम झाली आणि त्याच्या जोरावर हा संघ विजय झाला. 11 मध्ये 32 बनवल्या. केदार भोईर 1 मॅन शो, एकटा लढला, एकटा टायगर. आणि मिलिंदने सुद्धा आपण पाहिलं 19 धावा बनवल्या. चला मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करतो यतीश दादा ठाकूर आणि स्वप्नील दादा ठाकूर आपल्या शुभ हस्ते केदार याला मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जाईल. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला येईल. केदार आपण या आणि केदारच टॉस सुद्धा करतील. आर एस कोटनाकाचा संगणक सुद्धा आपण टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जॉईंट व्हायचा. केदारच असतील त्यांच्या आणि डाऊर नगर प्लीज या आपण लगेचच. पुढील मॅच 3 षटकांची असेल, प्लीज नोटेड, दखल घ्या प्लीज. आणि केदार मॅन ऑफ द मॅच साठी तुम्हाला टी शर्ट आहेत, तीच टी शर्ट परिधान करून आता तुम्ही मैदानामध्ये उतरा. साईज बघून घ्या, अवेलेबल असेल तर नक्कीच दिलं जाईल. मी विनंती करतोय आकाश आपण पाहतोय सिंहे सन्माननीय राजेश प्रवीण पाटील आपणास की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. केदार भोईराची बारदार खेळी त्यांना दिली जाते या स्पर्धेतील टी शर्ट. अगदी आपण पाहतोय कोटगावचा चित्या, अगदी काही वर्ष या कोटनाका टेनिस क्रिकेटचं नाव उंचावण्याचं काम केलंय आणि अगदी त्यांचा हा मॅन ऑफ द मॅचचा किताब. वेल प्लेड केदार. विशाल ठाकूर यांच्या शुभाचे टॉस करूया. सामना आपण पाहतोय, सामना 3 षटकांचा असेल. डाऊरनगर त्यांच्या अगेन्स्ट आर एस कोटनाका. टॉस येस, हेल इज अ कॉल. छापा टॉस जिंकला डाऊरनगर टीम. आपला निर्णय लगेचच कळवायचा. वेल प्लेड केदार. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित स्वर्गीय प्रशांत भाऊ पाटील यांचे बंधू प्रवीण पाटील यांचे सुपुत्र सी ए राजेश प्रवीण पाटील यांचं शुभागमन झालंय, तर त्यांचा सन्मान लगेचच केला जाईल. या शृंखलेच्या माध्यमातून प्रथमतः आपलं हार्दिक स्वागत आणि खेळाला सुरुवात. चला पहिल्या सत्रामध्ये जॉईंट होतील आपल्या समवेत संयम घरत ढाकटेजोय. तब्बल 14 दिवस मागील डे नाईट समालोचन आठवडाभर केला जातोय, त्यामुळे नक्कीच चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून. जाऊया संयमजी घरत यांच्याकडं.
नक्कीच जुना चेंडू मैदानामध्ये पुरवा. तत्पूर्वी आमचे आपल्या याच मातीतील खऱ्या तर स्वर्गीय प्रशांत भाऊ पाटील यांचे बंधू प्रवीण पाटील यांचे सुपुत्र सीए राजेश प्रवीण पाटील यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. जरा जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. सीए म्हणून आज खऱ्या अर्थानं उत्तीर्ण होणाऱ्या आपल्या मातेतील अगदी स्वर्गीय प्रशांत भाऊ पाटील यांचे बंधुराज प्रवीण पाटील यांचे सुपुत्र आपण पाहतोय. राजेश पाटील यांचा सन्मान केला जातो या कार्यक्रमाप्रसंगी. शेतकरी कामगार पक्षाची ही वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेमध्ये त्याचा मान सन्मान आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत सर. आपल्या मनाच्या अंतःकरणातून आभारी आहोत. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेनं. आवाज ऐकूया. संयम घरात धाकटी जुई. हॅलो हॅलो. धन्यवाद उमंग भोईर यांचा आवाज आपण ऐकलात. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच उमंग यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. आजच्या रात्रीमधील आय थिंक सेकंड लास्ट मॅच. याच्यानंतर पुढची मॅच असेल मोरिया 11 सावरकर आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्यांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि आजची दुसरी डे नाईटची मॅच. आमचे कॉमेंटेटर उमंग नेहमीच हसत असतात. ते उद्या शो मॅच आहे पोलिसांसमवेत. उप कॅप्टन व्हाईस कॅप्टन उमंग, कॅप्टन मंथन पाटील. धन्यवाद. चला मॅचला आपण स्टार्ट करतोय. जनतेच्या मनातील आमदार प्रीतम दादा म्हात्रे चषक 2025 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. शेतकरी कामगार पक्ष भेंडखल पुरस्कृत जर्मन क्रिकेट क्लब भेंडखल आयोजित टेनिस बॉल क्रिकेट मधील अगदी वेगळाच डंका वाजवणारी स्पर्धा आपण अनुभवतोय. आणि ते सामना तुम्हाला पाहायला मिळेल RS कोटनाका, ज्या संघाने अगदी टॉस गमावला परंतु त्यांच्या वाटेला बॅटिंग आले. मागील मॅच मध्ये मातावळीला अगदी पराभूत करत इथपर्यंतचा प्रवास केला. आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता केदार भोईर, ब्रँड ऑफ कोटनाका टेनिस क्रिकेट. आणि तो खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट बॅटल पाहायला मजा येईल. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाले हरी. पहिलाच बॉल बॅटची इनर एज मागे चाललाय बॉल. नशीब बलवत्तर आहेत आज केदार भोईरचे. पहिला चौकार. अगदी पहिल्या बॉलवरती तेच घडलं. पहिल्या बॉलवरती चौकार आले. त्याच दरम्यान आगमन झाले सावरकरचे उत्कृष्ट समालोचक राहुल खरत यांचं देखील आगमन मंचावरती झालं. पहिल्या बॉलवरती 4 आणि त्याच्यानंतर LBW दुसऱ्या बॉलवरती मोठा अडथळा दूर केलाय. केदार भोईर मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये जास्त चालला नाहीये. 4 वरती बाद.
पहिल्या बॉलवरती 4 आल्या, परंतु तदनंतर दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजानं सांगितलं आज देखे जरा किसमें कितना है दम. केदार भोईरची फार मोठी विकेट्स, गोल्डन विकेट्स म्हणूया आपण, या मॅच मधली सर्वाधिक मोठी सफलता प्राप्त केली हरीनं. डाऊरनगर 11, डाऊरनगर आणि त्यांच्या विरोधात RS कोटनाका या दोन ताकदवर संघामध्ये ही मॅच आपण अनुभवतोय. 4 वरती 1 खेळाडू बाद झाला. नवीन खेळाडू मिलिंद भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेत. वेल एज्युकेटेड देखील आहेत आणि नेहमीच चांगला परफॉर्मन्स मिलिंद या टीम साठी देताना पाहायला मिळाला आणि आज ती गरज देखील आहे आणि ते स्वस्तामध्ये परतलाय. केदार डावाला तुम्हाला सावरायचंय. आल्या आल्या लॉफ केलाय, टप्पा बॉल, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट. लॉंग ऑफ वरून धावत सुटले आणि सरळच्या दिशेने जाऊन इथे पकडले कमालीचा झेल आणि दुसरा धक्का आल्या पावली. मिलिंद भोईर बॅक टू पॅव्हिलियन. कमालीची गोलंदाजी आणि त्याही पेक्षा लाजवाब झेल. मागील 2 बॉल मध्ये 2 विकेट्स घेतल्यात. डाऊरनगरचे समर्थक म्हणत असतील हरी आमचा सगळ्यात भारी बॉलिंग केलं. 3 बॉल मध्ये 2 विकेट्स घेतल्यात आणि आता अडचणींचा सामना करण्यास भाग पडल्या RS कोटनगर टीमला. ज्या पद्धतीनं मागील मॅच मध्ये संघर्ष करत इथपर्यंतचा प्रवास केलाय डाऊरनगर टीमनं. मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता इस जिंदगी में, लड़ने वालों की कदमों में जहान होता है. शेवटपर्यंत लढा देणारा संघ हरीसाठी पारितोषिक आलं. विकेट हॅट्रिक घेतली तर आमचे मित्र रामदास बड्डे बॉय त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे गोलंदाजाला दिलं जाईल. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे डाऊरनगरच्या गोलंदाज हरी यांच्यासाठी. 3 बॉल मध्ये 3 विकेट्स येतील का. नेक्स्ट बॉल. ओ बाल बाल बचावलेत. इथे देखील डॉट बॉल. मागील 3 डॉट बॉल, पहिल्या बॉलवरती 4. असं वाटलं देखील नसेल की ही अवस्था होईल बॅटिंग करत असताना, कारण केदार बाद झाला 4 वरती. मिलिंद आल्या आल्या पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे त्यांची विकेट्स मिळाली आणि आता नवीन बॅट्समन धीरज याला आपण पाहतोय. आणखीन एक टप्पा बॉल डॉट झालेत. आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्या बॉल वरती 4, परंतु त्याच्यानंतरचे सर्व बॉल डॉट आणि त्यामध्ये 2 विकेट्स देखील. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला हाताळतात. पाच बॉलचा खेळ संपला आणि अवघ्या 4 धावा. 2 खेळाडू देखील बाद झालेत. शेवटचा बॉल. पहिल्या बॉलवरती फक्त रन्स आल्या, परंतु त्याच्यानंतर रन्स आल्या नाहीयेत RS कोटनकाला. इथे फटका चांगल्या, परंतु खेळाडू देखील प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात होता. 1 झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. यस नो थ्रो राहिलाय खराब. ओ विकेट किपर पहा किती चपल आहेत. चांगला प्रयत्न त्यांनी केला, परंतु 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. पहिलं षटक राहिलंय हरीचं जाम भारी आणि हे षटक राहील टीम डाऊरनगरच्या नावावर. पहिल्या ओव्हर मध्ये दिल्या 6 बॉल मध्ये अवघ्या 6 आणि ज्यामध्ये 2 विकेट्स देखील. एस कम ऑन डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना फक्त 6 धावा आणि 2 खेळाडू देखील बाद झालेत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती जयेश हा गोलंदाज आला. दोन बाद 6. नवीन गोलंदाज येथील जयेश. इथे धावांची गरज आहे RS कोटनका टीमला. चांगली फाईट करावी लागेल. पॉझिटिव्ह अप्रोच असायला हवा.
चला थोडी खाई करा. डाऊरनगर टीम 1:22 झालेत. त्याच्यानंतर आणखीन एक मॅच आम्हाला पूर्ण करायची आहे. अपेक्षा आहे की 2 वाजेपर्यंत स्पर्धा पूर्ण व्हायला हवी. फुल टॉस बॉल, विकेट किपरने केले चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. वाईट प्लस 4 रन, टोटल 5, नशिबाची 7, धावा मिळतील 5. मंथन जे मागे खेळाडू असतात ना त्यांना अलर्ट राहावं लागतं, सतर्क असणं गरजेचं आहे. इथे रन्स मिळाल्या टोटल 5 धावा आणि याचा फायदा फार महत्वाचा राहतील या 5 रन्स आर एस कोटनगर टीमला. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग, या फटका कनेक्ट करू शकले नाहीयेत, रन्स मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 होत्या, इथे सुरुवातीलाच 5 एक्स्ट्रा दिल्यात, त्यामुळे आता धावफलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल. 2 खेळाडू बाद 11 धावा. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला हाताळत आहेत, परंतु जास्त वेळ शांत बसून चालणार नाही आर एस कोटनगर टीम. इथे तुम्हाला चांगले फटके देखील कन्वर्ट करावे लागतील आणि अशा परिस्थितीमध्ये जर रन्स आले नाहीत ना तर दुसऱ्या सत्रामध्ये भारी पडतील डाऊरनगर टीमचे खेळाडू देखील. चांगला बॉल आहे, परंतु नशीब की बॅटची एज लागली, अन्यथा 3 स्टंपच्या समोर होते खेळाडू. इथे दुसऱ्या धावेसाठी निघालेत. गावचं क्रिकेट काही निरालं असतं. जेव्हा तुम्ही गावासाठी उतरता तेव्हा तुम्ही याच भावने नसता की आमचा संघ जिंकायला हवा. यासाठी प्रत्येक खेळाडू 100% एफर्ट लावतोय. काही येऊ दे, ही मॅच आम्हाला जिंकायची आहे या उद्देशाने खेळाडूंचे प्रयत्न पाहायला मिळाले. संपूर्ण समर्पित केले या मॅच मध्ये डाऊरनगरचे खेळाडू. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. त्याच भावनेने खेळतायत. एक धाव वाचवायची. 100% योगदान. आज टीम मध्ये मला खेळण्याची संधी दिली आहे तर प्रयत्नही करायला हवेत. चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं मागील बॉल वरती. इथे बॉल नक्की कुठे टाकलाय, अगदी फार बाहेर वाईड, मोठा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बॉल पाहू शकता. ओ फार बाहेर आहे, सर्वाधिक मोठा वाईड. रन्स एक्स्ट्रा 14 वरती 2 खेळाडू बाद. इथे बॅटच्या रडार मध्ये आलाय, तू इलेव्हेशन पडलंय कमी. विकेट मिळेल 3री. टाळ्या वाजल्या खेळाडूंच्या सुरुवातीला, परंतु हे विपरीत घडले. आणखीन एक धक्का.
पंधरा या धावसंख्येवरती 4 खेळाडू बाद झालेत. डाऊर नगर संघ पहिल्याच मॅच मध्ये पराभूत होईल असं सर्वांना वाटलं, परंतु त्यानं जिद्द सोडली नव्हती. हरीनं तिथे सामना जिंकून दाखवला आणि दुसऱ्या मॅच मध्ये काय कमबॅक केलं गोलंदाजांनी. मी म्हणेल टीम कडे बॉलिंग लाईनअप अगदी स्ट्रॉंग आहे. मागील मॅच मध्ये 32 धावा हे टार्गेट त्यांनी पांदिवे टीमच्या विरोधात उभं केलं. इथे देखील चांगली कामगिरी केली आहे. 15 वरती 4 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज. चांगला दमखम दाखवलाय. जैसे कहते हैं ना कि कर्म और कांड दोनों करो लेकिन खुद के दम पे करो. आणि या मॅच मध्ये त्या जिद्दीनं पेटून उतरलेत खेळाडू आणि कुठल्याही प्रकारचे चान्स बॅटिंग करणाऱ्या टीमला देत नाहीत. 15 या धावसंख्येवरती 4 खेळाडू बाद. ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. 1.5 बॉलचा खेळ आपण पाहिला. चांगली सध्याच्या घडीला गोलंदाजी करतायत गोलंदाज जयेश. फक्त धावा दिल्यात या ओव्हर मध्ये 9 धावा आणि 2 खेळाडू आतापर्यंत जयेशनं बाद केलेत. शेवटचा बॉल आहे. लॉफ केल्या बॉलला आणखीन एक झटका आणि कॅच पकडलाय. 15 वरती अर्धा संघ गारद केला. अर्धी टीम बाद झाले. 5 खेळाडू बाद. बारा बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉल मध्ये 5 खेळाडू बाद. अवघ्या 15 धावा. RS कोटनगर टीमची बॅटिंग आणि असं वाटलं नव्हतं की एवढा कठीण संघर्ष बनेल. 15 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात, पण तो अद्यापही शेवटचं षटक आहे. अद्यापही वेल गेली नाही RS कोटनगर टीम. वक्त से लड़कर जो नसीब बदलते हैं, इंसान वही जो अपनी तकदीर बदलते हैं. कल क्या होगा ये मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. वेल पलटले जरूर सुरुवात खडतर राहिले, परंतु शेवट चांगला व्हायला हवा. मागे 12 बॉल मध्ये ज्या गोष्टी घडल्यात त्या आता विसराव्या लागतील आणि पुन्हा एकदा पुनरागमन करायचंय. शेवटचे 6 चेंडू. बदल दो खुद को वक्त के साथ, या समय को बदलना सीख दो. कभी ना हारो अपने मजबूरियों से, हर हाल में चलना सीखो. या परिस्थितीमधून वाटा काढतील का? या परिस्थितीमध्ये अडचणींचा सामना जो वाढलाय त्या अडचणींवरती मात करून पुढे धाडस दाखवून पुढे चालायचंय आता RS कोटनगर टीमला. शेवटचे 6 चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत गोलंदाज रवी येताना पाहायला मिळतात. पहिला फुल टॉस बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फाईन लेगच्या मधोमध रन्स मिळेल. एक सिंगल. एका सिंगलनं संघाची धावसंख्या 16 धावा. 5 खेळाडू बाद झालेत 16 या धावसंख्येवरती. संपूर्ण आयोजकांचं मनापासून आभार ज्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. मग सुरुवातीला दुपारी 2 वाजता हितेनला फोन केला की जमणार नव्हता स्पर्धेमध्ये, कारण जवळजवळ लगातार 10 नाईट स्पर्धा केल्या. आवाज देखील बसला होता, परंतु हितेन यांचं सातत्यानं प्रेम राहिलंय आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी आग्रहाचं आमंत्रण केलं की यायलाच लागेल. त्यांना सांगितलं की दुसरा कॉमेंटेटर कोणतरी पाठवतो, परंतु त्याची अपेक्षा होती की मीच पाहिजे. परंतु आज तब्येत ठीक नसताना देखील या स्पर्धेमध्ये आलो. तुमचं प्रेम नेहमीच बेंडखल गावचं प्रेम माझ्यावरती राहिलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेल मी. आणि सातत्याने या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण आज माझ्यासारख्या समालोचन करणाऱ्या संधी दिली त्याबद्दल आपल्या संपूर्ण आयोजकांचं मनापासून आभार. बॅक टू क्रिकेट. आपण पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. धाव फलकावरती 5 खेळाडू बाद. मंथन फक्त धावा आहेत 17 धावा. 5 बाद 17. शेवटचं षटक आहे. इथे टाकलाय फुल टॉस. क्लीन बोल्ड. दांडी गुल. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 6. फलंदाज क्लीन बोल्ड.
सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. पुन्हा एकदा त्याच ढंगात त्या मैदानामध्ये उतरलेत. पहिल्या मॅच मध्ये असं वाटलं की डाऊरनगर टीम या लॉट्स मध्ये कमी पडेल की काय, परंतु तसं नाहीये. क्रिकेट मध्ये कधी कोणी मोठा नसतो आणि कधी छोटा नसतो. बलाढ्य हत्ती देखील आयुष्य जगतो आणि छोटीशी मुंगी देखील आयुष्य जगत असते. परंतु आयुष्याची सर तेव्हाच होते जेव्हा तुम्ही प्रत्येक संकटाला ध्येयाने आणि जिद्दीने सामोरे जाता. का बॉलिंग केले, ओ इथे आणखीन एक चान्स होता, तो सोडलाय. एक धाव ही महत्वाची राहू शकते. एक धावेसाठी संघर्ष सुरू आहे आर.एस. कोटनका टीमचा. कदाचित कॅच ड्रॉप केले. ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं विकेट किपर, साधा आणि सोपा झेल सोडलाय. चला घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. आयोजकांनी आम्हाला सांगितलं होतं की 2 वाजता आजची रात्र पूर्ण व्हायला हवी होती, परंतु या मॅच मध्ये फार टाइम घेतला खेळाडूंनी. 18 वरती 6 विकेट्स. उर्वरित या ओव्हर मधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 धावा आणि 6 खेळाडू बाद. शेवटचे 3 बॉल. गोलंदाज रवी पुढचा बॉल घेऊन. इथे वाईट बॉल, एक्स्ट्रा रन, एक धाव महत्वाची. थेंबे थेंबे तळे साचे या युक्तीनुसार संघाला आता पुढे नेण्याचं काम करताय. सध्याच्या घडीला गोलंदाजी डिपार्टमेंट टीम प्रतिस्पर्धी टीमला मदत करते असं आपण म्हणूया, कारण वाईट आलं इथे. लोअर फुल टॉस बॉल, फक्त स्वीप केल्या बॉलला. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील निघालेत. रनआउटची संधी आहे. डेंजर एंड कडे धावत सुटलेत, परंतु इथे 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेनं संघ पुढे जाईल. धाव फलकावरती धावा लागले गेले. 21 धावा. पहा कोटनका टीम ज्या पद्धतीने मागील मॅच मध्ये 5 षटकांमध्ये 32 धाव संख्या काढत असताना देखील घाम फुटला होता डाऊरनगर टीमला. इथे जर 25-28 बनल्या तर 18 बॉल मध्ये चांगली फाईट होऊ शकते. ज्या पद्धतीची बॉलिंग आहे आर.एस. कोटनका टीम कडे, त्यामुळे मॅच मध्ये किती धावा बनवतील मी तर म्हणेल 28 तरी यायला हव्या. शेवटचे 2 बॉल. सोडला असता तर कदाचित वाईट आलं असतं. तिथे लांबून खेळण्याचा प्रयत्न, जागेवरूनच खेळले खेळाडू. फटका. क्रिकेटमध्ये पद्धत आली त्या पायांची मुवमेंट, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी विसरले खेळाडू. आणि रन्स मिळते इथे 1 सिंगल. 22 रन्स, लॉस ऑफ द 6 विकेट्स. आर.एस. कोटनका 22 वरती 6. मागील मॅच मध्ये आय थिंक पहिल्याच ओव्हर मध्ये 17 ते 18 मारल्या होत्या. 19 धावा. परंतु इथे तिसरं षटक सुरू आहे आणि शेवटचा बॉल राहिलाय. 17 बॉल मध्ये फक्त 22 धावा काढल्यात. हेच तर क्रिकेट आहे. कधी राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. 22 वरती 6 खेळाडू बाद झाले. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. इथे वाईड आला. लेग कट करण्याचा प्रयत्न, बाहेर वळवला, जास्त टर्न झाला बॉल. एक्स्ट्रा संघाची धावसंख्या 23. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे संधी आणि रन्स मिळेल 1. दुसरी धाव घेत असताना खेळाडू झाले धाव बाद आणि धाव फलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजे 24 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता. मंथन 10 वाईट बॉल आलेत. 10 एक्स्ट्रा रन टोटल या मॅच मध्ये आल्या. फक्त आणि फक्त 24 धावा काढल्यात 18 बॉल मध्ये आणि 25 धाव संख्येचं आव्हान आहे. डाऊरनगर 11 डाऊरनगर संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता. चला मोरिया 11 सावरकर, आपण तयारीत राहा. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो तुमच्या विरोधात पुढची मॅच खेळेल आणि तिथून जो संघ जिंकणार आहे ना तो आजच्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये थेट प्रवेश करेल. म्हणजे या स्पर्धेची कमीत कमी 1 ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान त्या पुढच्या मॅच मध्ये संघाला मिळेल. कोण असेल पुढच्या मॅच मध्ये अगदी आजच्या रात्रीमध्ये दमदार कामगिरी करणारा संघ जाईल का? मोरिया 11 सावरकर की आर.एस. कोटनका की डाऊरनगर, हे 3 संघ आहेत आणि इथून जो संघ जिंकेल तो पुढची मॅच खेळेल. चला बॅटिंग करत असताना आता टाइम करू नका, लगेच बॅट्समन पाठवायचे आहेत कारण आयोजकांनी मला सूचित केलं 18 मिनिटं 18 बॉल टाकण्यासाठी प्रचंड वेळ तुम्ही घेतलाय. जवळजवळ 20 मिनिटांहून अधिक वेळ, जास्त वेळ लागला. त्यामुळे आता कॅप्टन या गोष्टीकडे लक्ष ठेवा. 24 मिनिटं लागलीत 3 षटकं टाकण्यासाठी. 8 मिनिटे एका षटकामध्ये तुम्ही खर्च केलीत, जिथे 5 मिनिटांचा वेळ होता. धावफलकावरती 24 लागल्यात. 24 मिनिटं खर्च केली आणि 24 धावा काढल्यात. 25 चा पाठलाग करावा लागेल. 18 चेंडू आणि 25 धावा. स्कोररच्या अहवालानुसार 25 टार्गेट आहे. चला बॅट्समन जाऊ दे आता मैदानामध्ये. 25 आव्हान. आमचे दोन्ही स्कोरर सांगतात की 24 झाल्यात.
आणि 25 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. सुंदर अशी स्पर्धा. 4 रात्रीमध्ये या स्पर्धेचं आयोजन शेतकरी कामगार पक्ष भेंडकल पुरस्कृत जय हनुमान क्रिकेट क्लब भेंडकल आयोजित जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा म्हात्रे यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. चला बॅट्समन पुन्हा एकदा मी आयोजक मला वारंवार ती सूचना देतात, तयारीत राहा आपण. कारण बॉलिंग करत असताना आपण जास्त टाइम घेतला, त्यामुळे आम्ही तुमच्या आता पाठी लागलोय. 18 बॉल 25 चा पाठलाग. दमदार 3 सायकल, त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. स्क्रीन वरती तुम्ही प्रीतमदादा म्हात्रे चषक पाहताय. प्रीतमदादा म्हात्रे विरोधी पक्षनेते, ही भूमिका त्यांनी चांगलीच बजावली आणि पनवेल महानगरपालिकेचे ते विरोधी पक्षनेते राहिले. रायगड शेतकरी कामगार पक्षाचे ते खजिनदार देखील आहेत आणि प्रचंड मोठी जिम्मेदारी सध्याच्या घडीला प्रीतमदादा म्हात्रे यांच्याकडे शेतकरी कामगार पक्ष या पक्षानं टाकले. जनतेच्या मनातील ते आमदार राहिले. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय प्रीतमदादा म्हात्रे यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतो. 18 चेंडू आणि 25 आव्हान. चला मॅच कडे जाऊया आपण. सलामीचे खेळाडू देखील उतरलेत. महेश चळेकर यांच्याकडून पारितोषिक आले हरी या खेळाडूसाठी. षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. महेश चळेकर यांच्याकडून पारितोषिक. परंतु समर्थक त्यांचे म्हणत असतील ते षटकार राहू दे बाजूला, परंतु मॅच जिंकू दे आम्ही, ही त्यांची अपेक्षा आहे. महेश चलेकर यांना मी विनंती करतो आपण देखील मंचावरती या. 18 चेंडू आणि 25 धावसंख्येचा पाठलाग. बॉलिंग ट्रॅक वरती केदार बोईन हेच बॅटल रंगलं होतं. केदार विपक्ष मॅन ऑफ द मॅच राहिलेला हरी, तिथे हरी जिंकला, परंतु आता केदार आलाय, तो इथे त्याला पुन्हा एकदा आपली छाप सोडून दाखवेल का? 18 चेंडू 25 धावा. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला दूरवरती फेकून दिलाय. इट्स अ मॅक्सिमम कडक 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 सिक्सर. आक्रमण करत बेधडक बॅटिंग करत षटकार ठोकलाय हरी या फलंदाजानं. लांब लचक स्ट्रोक. या मॅच मध्ये हरी हेच सांगतोय, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर वो समंदर भी आएगा, थक्कर न बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. षटकार आवडला असेल तर टाळ्या उद्या. डाऊरनगरचे खेळाडू बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. आक्रमण. चला बॉल बॉय लक्ष ठेवा, बॉल फार दूर गेला आणि लगेच खेळाडूंपर्यंत आपण बॉल द्या. एक चॉईस देखील करून ठेवा खेळाडू, जेणेकरून आपला वेळ देखील वाचेल. 25 आव्हान. स्पर्धेमध्ये जवळजवळ 52 स्क्रीनवरती तुम्ही संपूर्ण शेतकरी कामगार पक्षाचे मुख्य नेते पाहताय. बालारामजी पाटील साहेब, विवेकानंद पाटील साहेब, जेम म्हात्रे साहेबांचा देखील बॅनर्स आपण स्क्रीनवरती पाहिला. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. चौकार केदारनं देखील पहिल्या बॉलवरती मारला होता आणि त्याच्यानंतर आउट केलं होतं केदारला. आणि तशाच पद्धतीची पुनरावृत्ती होईल का मॅच मध्ये? सॉफ्ट हँडने खेळलेत, सेन्सेबल बॅटिंग. मंथन ठाऊक आहे बॅट्समनला. एक षटकार आलाय, घाई करून चालणार नाही आणि सावध पवित्रनं बॅटिंग करतायत. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल. 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 7 धावा. स्पर्धेमध्ये 82 षटकार लागलेत आणि 113 चौकार. ही दुसरी रात्र डे नाईट. 82 षटकार.
2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉल मध्ये संघाची धावसंख्या 7 धावा. स्ट्राईक वरती रवी आलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती केदार भोईर. कमबॅक त्यांना करावा लागेल, अन्यथा मॅच कठीण बनू शकते इथून. चांगली लाईन आहे, चांगला लेन, चांगला टप्पा, डॉट बॉल, जास्तीत जास्त डॉट बॉल. मी तर म्हणेल या मॅच मध्ये विकेट पेक्षा डॉट बॉल महत्वाचे राहतील. RS कोट नाका, आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर वाढेल, आणि त्याच गोष्टी सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळतात. केदार भोईर आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉल मध्ये पहिल्या बॉल वरती षटकार जरूर आला, परंतु त्याच्यानंतर पुढचे 3 बॉल फक्त एकच धाव फलकावरती धावा लागल्यात. बिनबाद 7 धावा. अशा परिस्थितीमध्ये स्ट्राईक रोटेट महत्वाचा खेळाडू आहे. कदाचित मंथन त्यांना स्ट्राईक जास्त मिळायला हवी. षटकार ठोकलाय, त्याच्या अगोदर त्यांनी मॅन ऑफ द मॅच जिंकली. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मुख्य खेळाडूला जास्त वेळ नॉन स्ट्राईक वरती ठेवू शकत नाही. परंतु विशेष कौतुक करूया आपण केदारचं देखील. तो बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय, त्याला ठाऊक आहे प्रेशर कशा पद्धतीने हँडल करावा लागतो, आणि त्याच गोष्टी तो सध्याच्या घडीला हाताळतोय. 2 बॉल संलग्न डॉट आलेत. पुढचा बॉल घेऊन केदार अँगल क्रिएट करत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. लेग केलाय बॉलला, कमी गतीने टाकला. रन्स येथे देखील लेग सिंगल. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 8 धावा. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर देखील पुढील 4 बॉल मध्ये फक्त 2च आल्यात. लास्ट बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, उंच उडालाय, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात, बॉलला थांबवू शकले नाहीयेत आणि बॉल देखील चाललाय सीमा रेषा पार. चौकार. बारा धावा धाव फलकावरती. समोर पाहताय तुम्ही राजा शिवछत्रपतींची फार मोठी प्रतिमा. एवढं मोठं स्वराज्य राजा शिवाजी महाराजांनी निर्माण करून दिलं. असं म्हणतात की हे मुल्क है मराठों का, जहाँ शिव छत्रपति शिवाजी महाराज का डोल था, मुगलों की ताकत को जिन्होंने अपने तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, तभी तो हर स्वराज्य का बच्चा बच्चा बोला था, राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज की जय. आणि हे प्रेरणा देणारं संगीत तुम्ही डीजे विशेषच्या माध्यमातून ऐकलं. नेहमीच चांगलं आयोजन संपूर्ण जय हनुमान क्रिकेटला भेंडकलचं राहतं. यावर्षी डे नाईट जे स्वप्न आयोजकांनी पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण केलंय. डे नाईटची स्पर्धा. चला मॅचला स्टार्ट करूया आपण. 1:46 रात्रीचे 1:45 वाजलेत तरी देखील प्रेक्षकांची गर्दी पहा किती आहे. आणि साईप्रीत लाईव्ह वरती देखील बरेचसे प्रेक्षक जॉईंट आहेत, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करू. एक क्रिकेट वरती प्रेम करणारे खरे प्रेक्षक. बॅक टू क्रिकेट. 12 आल्यात, 25चा पाठलाग, 12 बॉल 13ची आवश्यकता. पहा नक्की मैदानामध्ये काय सुरू आहे. जेव्हा जेव्हा हरी आलाय त्यानं धावा काढल्यात, परंतु रवीला जशी स्ट्राईक मिळते ना त्यांना थांबवतायत गोलंदाज. 4 बॉल मध्ये फक्त रवीनं एकच धाव काढली. आता समीकरण शेवटचे 11 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता. 11 बॉल 13 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत गोलंदाज. दीपेश इथे लाईन चांगली आहे, बॉल देखील चांगला जज केला क्षेत्ररक्षकांना. रन्स मिळेल 1 धाव. परंतु ज्या गोष्टी